आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात ना. जसं हाताची सगळी बोटं सारखी नसतात, जसं रोजचं आकाश, रोजचा श्वास, रोजचं मन सारखं नसतं, तसंच आयुष्यही रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांसमोर उभं करत असतं. काही दिवस असे असतात ज्या दिवशी उठल्यावर काहीच करावंसं वाटत नाही, पण जबाबदाऱ्या मात्र नेहमी सारख्या उभ्या असतात. हसायचं असतं, निभवायचं असतं आणि तरीही आत कुठेतरी मन थकलेलं असतं. एकीकडे वर्ष किती वेगाने संपत चाललंय याची भीती असते. मी काय मिळवलं, मी कुठे पोहोचले, हे प्रश्न मनात सारखे घुमत राहतात. आणि दुसरीकडे स्वतःशीच दिलेली आश्वासनं, या वर्षी हे करणारच, हे मिळवायचंच आहे, या धडपडीने मन अजूनच दमून जातं. पण कधीतरी एक दिवस असा यायला हवा ना, ज्या दिवशी आपण सगळं बाजूला ठेवून फक्त स्वतःकडे बघतो. तुला नटावंसं वाटतंय तर नट, कोणासाठी नाही, स्वतःसाठी. तुला फिरावंसं वाटतंय तर एकटी जा शांततेत स्वतःला शोधत. आणि जर रडावंसं वाटत असेल ना, तर मन मोकळेपणाने रड. कारण अश्रू ही कमकुवतपणाची नाही, तर जिवंत असल्याची लक्षणं असतात. एक स्त्री बाहेर काम करून थकते, दुसरी घरात राहून सगळ्यांसाठी धावपळ करत थकते. आणि गल्लत इथेच होते. घरात असणारीला वाटतं हिला किती स्वातंत्र्य आहे, बाहेर जाते, जग पाहते, आणि बाहेर असणारी मात्र घरचं प्रेम, काळजी, आपुलकी शांतपणे मिस करत असते. कोणीच कमी नाही, कोणी जास्तही नाही, फक्त भूमिका वेगवेगळ्या आहेत. लहानपणी समजूतदार मुलगी बनून राहिलेली ती तरुणपणी स्वप्न पाहणारी झाली, आणि आज सगळं सांभाळणारी म्हणून ओळखली जाते. या सगळ्या प्रवासात तिने किती वेळा स्वतःला मागे ठेवलं असेल हे कुणालाच मोजता येत नाही. म्हणून आता थोडंसं थांबूया, एकमेकींना दोष देण्याऐवजी एकमेकींना समजून घेऊया. कारण आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही ना, तो प्रवास आहे, आणि तो प्रत्येकाचा वेगळा आहे. आणि हो, आजचा दिवस कठीण गेला तरी चालेल, आज मन खचलं तरी चालेल, कारण आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात ना. पण तू मात्र प्रत्येक दिवशी पुरेशी आहेस, महत्वाची आहेस आणि ताकदवान आहेस.